नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. महालक्ष्म्यांना साडी नेसवून दागिने घालून रेडी करून झाल्यानंतर मी इथे बाकीची तयारी करत होते. तर नवरोबा बसून मला सांगत होते, इन्स्ट्रक्शन्स देत होते की कसं काय करायचं काय नाही. जसं की त्यांना खूपच अनुभव आहे, फक्त बसून इन्स्ट्रक्शन देत होते ते, कारण त्यांना खूप सर्दी झालेली होती आणि मला पण झालेली होती. तर इथे पाहू शकता मी पिलवंडांना पण रेडी करून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी पण नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर सर्व सामान वगैरे ठेवून डेकोरेशनचं मी वर गेले. असं मस्त खूप फ्रेश वाटलं मोकळ्या वातावरणामध्ये. खाली आल्यानंतर पाहिले तर सासूबाई आरतीची तयारी करत होत्या, दिवे वगैरे लावून घेत होत्या. तर आजी सासूबाई पण आलेल्या होत्या इथं. आणि हा जो धूप दिसत आहे इथे, तर त्याला आमच्याकडे राळ बाळणं असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा, गॅस जातं उखळ, तुळस आणि देवासमोर असा नैवेद्य ठेवला जातो दिव्यासोबत. त्यानंतर जेवणाच्या 1-2 पंक्ती झाल्या तर सर्वांना जेवायला वाढलं आणि मी आले भांडे घासायला. भांडे पण खूप जास्त पडतात खूप लोक असल्यामुळे, तर ते झाले. त्याच्यानंतर परत एक सर्व काम झाल्यानंतर मी आणि दोन्ही सासूबाई मिळून गप्पा मारत बसलो होतो. त्याच्यानंतर त्यांचं हे असं, तर इथे दोघी सासूबाई मिळून हळदीचे हात उमटवत होत्या हॉलमध्ये. असं तुमच्याकडे करतात का मला कमेंटमध्ये सांगा. महालक्ष्मी इतक्या छान, इतक्या म्हणजे अशा घवघवीत प्रसन्न वाटत होत्या ना. असं वाटत होतं की त्या हसतायत, त्या खूप म्हणजे प्रसन्न आहेत आपल्यावर, किंवा मग जिवंतपणा एक जाणवत होता त्यांच्यामध्ये. आणि ही छोटीशी पिलवंड पण अतिशय क्यूट दिसत होती. तर सर्वांनाच डेकोरेशन आणि महालक्ष्म्या सर्व खूप जास्त आवडलं. सर्वांनी भरभरून कौतुक केलं. आणि जे मी सकाळपासून करत होते काम, तर त्याचं मला कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटलं. तुम्हाला आमच्या महालक्ष्म्या कशा वाटल्या, आवडल्या का, मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा. नवीन असाल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्वामी समर्थ मंडळी. बाय बाय.